नमस्कार वायटी फॅमिली। हा व्हिडिओ टाकायला खूप लेट झाला आहे, मला एडिटिंग करायला टाईम नव्हता। मग हा होळी दिवशीचा व्हिडिओ आहे। तर कुकरला पुरणपोळ्या करायच्या होत्या। होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणून कुकरमध्ये डाळ घातली, हरभरा डाळ, आणि हळद तेल टाकलं आणि पाणी टाकलं आणि कुकरचं झाकण लावून आता ते शिजवणार आहे। ती डाळ हळद टाकायची, हळदीनं छान वास पण येतो। पाणी बघत होते किती टाकायचं किती नाही। मला जास्त पुरणपोळ्यांचा अनुभव नाही आहे, मी कधी जास्त करत नाही, पण सण आला की थोड्या करते, थोड्या आपल्या करायच्या असतात म्हणून। तर लावली कुकरला डाळ आणि इथे साईडला डाळ डायरेक्ट फोडणीला टाकलेली डाळ आहे। ही डाळ बनवली आहे मी, दुधी भोपळा आणि मूग डाळ डायरेक्ट फोडणी टाकली। खूप भूक लागली, छान वास तरी येतोय। आता इंद्रायणी भात लावायचा आहे। भात लावून झाल्यावर कुकर झाल्यावर पहिला जेवून घेणार। ही हरभरा डाळ पण शिजली असेल, अजून उघडला नाही कुकर, अजून थंड होतोय, तर दाखवते तुम्हाला नंतर मी। इथे पुरणपोळीसाठी गूळ चिरून घेत होते आणि गूळ गरमीनं झालाय कडक जास्त, तर तो चिरतही नव्हता आणि चाकूला खूप धार होती, तर ते लागेल याची भीती वाटत होती। तरी पण तसं चिरत होते, हाताला इतकं पाठीमागून दुखत होतं, पण काय करणार आता, गूळ तर चिरावंच लागणार, कारण गुळाचीच पुरणपोळी छान लागते, साखरेची छान लागत नाही। तसंच फोडत कसं तरी गूळ एवढा चिरून झालेला आहे आणि अर्धा फोडला अर्धा चिरला, पण हात मात्र खूप दुखले, त्यात खूप भूक लागलेली, जेवण पण बाकी होतं, संस्कृतीला झोपवलेलं आणि हे काय गूळ चिरायचं फास्ट होत नव्हतं आणि हे गूळ चिरायचंच काम चालू आहे। इतकं टाईट आहे, हे हात बघा कसे लाल झालेत, हात लाल झालेत चिरून गूळ। मी काल चकुलीच्या बाबांना सांगणार होते, ते फास्ट चिरून देतात, खोबरं किसायचं काम, गूळ चिरायचं त्यांना फास्ट जमतं। जेंट्स लोकांच्या हातात ताकद असते खूप, तर ते करतात। कुकर काढून बघते डाळ शिजली आहे का, तर डाळ छान शिजली आहे, दाखवते तुम्हाला। तर ते डाळ अशा प्रकारची शिजली आहे, मस्त डाळ शिजली आहे। काही पाणी काढून घ्यायचं डाळीचं आणि याची आमटी करायची। आता हे पाणी सेपरेट करून घ्यायचं, येळवणीचं पाणी म्हणतात याला, हे सेपरेट करून घ्यायचं, पाणी वेगळी डाळ वेगळी। तर तुम्हाला दाखवते, हे पाणी आपलं ओतायचं, असं पाणी काढायचं, हे पाणी असं, याची आमटी करायची आणि या डाळीचं पुरण करायचं। गूळ चिरलाय आता कसा बसा, तर करून घेते। वाटण करायचं आहे अजून, सगळं डाळीतलं पाणी नितळून घ्यायचं, फक्त डाळच ठेवायची, पाणी ठेवायचं नाही। ही डाळ पाणी नितळलेलं आहे त्यातलं, ही डाळ टाकून घेते आणि लगेचच चिरलेला गूळ टाकून घेते। गॅस चालू करायचं लक्षातच नाही, तर गॅस चालू करून घेतलाय आणि हा गूळ टाकून घेते, एवढा सर्व। तर एवढा गूळ तर पाहिजेतच, थोडंफार गोड व्हायसाठी पुरणपोळी। डाळ जास्त आहे त्याच्यामुळं गूळ पण जास्त टाकावं लागेल। गुळाने पुरणपोळ्या फाटत नाहीत आणि साखरेने फाटतात असं ऐकलंय मी, मला काही एवढा पुरणपोळीचा काहीच अनुभव नाही आहे, त्यामुळे मी काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही।
तर हे असं असं ते पातळ त्याचं पाणी होतं वगैरे. फर्स्ट टाईम मी केलेल्या, मी प्रेग्नंट होते तेव्हा मला खूप इच्छा होत होती खायची, पण येत तर नव्हतं. तर ते अक्षरशः मी त्याची फक्त आमटी केली आणि हे काय गूळ जास्त झालेला वाटतं आणि तो गूळ आटवलाच नाही मी आणि शेवटी तसंच टाकून दिलं. फक्त भात आणि आमटी खाऊन घेतली त्याची. त्यामुळे मी जास्त हे करायला बघत नाही. आणि आता याच्यात विलायची पावडर टाकते. विलायची पावडर, साखर आणि ते हे केलंय, टाकून घेतली विलायची पावडर. छान वास येईल विलायची पावडरचं. सकाळी देवपूजा करून घेतली, संस्कृतीला झोपवलंय आणि आता हे काम चालू आहे. ती उठल्यावर तिला डाळ भात भरवायचा, मग तिची ती खेळत बसते. तर आता हे मीठ पातळ होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत ते आटवून घ्यायचं, गूळ आणि डाळ. तर हे पहिला मला माहिती नव्हतं, अजून थोडी विलायची पावडर टाकते म्हणजे छान लागेल. हे आमटी केली आहे, दुधी भोपळा, टोमॅटो आणि लसूण टाकून फोडणी टाकलेली. मूग भिजवलेले, मूग अख्खं मूग नाही, मूग डाळ भिजवलेली, त्याची डायरेक्ट कुकरमध्ये आमटीच करून घेतली. खूप भूक लागलेली त्याच्यात. आणि हा गरम गरम इंद्रायणी भात मस्त असं ताटात वाढून घेते, भूक खूप लागली आहे. तर इंद्रायणी भात आणि अशी आमटी कुकरमधली खूप छान लागते खायला. तर या तुम्ही पण जेवायला. खूपच गरम आहे, तर जेवायला या तुम्ही. वाढून घेते. आणि सोबत लोणचं. चला या जेवायला. तर हे असं गूळ पातळ होतोय आणि हा आटू द्यायचा गूळ. असं आटून किती त्याचं सुक्कं असं झालं पाहिजे, तर ते तसं करायचं. तर चालू आहे आता गूळ आटवायचं काम. अजून करायची आमटी, त्यासाठी करायचं आहे मसाला, सगळं करायचं आहे बाकी अजून. तर चालू ठेवा, तुम्ही व्लॉग बघत राहा. हे पुरण गूळ आटून घेतला डाळीमध्ये. तर हे आटलंय की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा, असंच आटवायचं असतं का. तर आता मी बंद करते गॅस. मला असं वाटतं हे आटून गेलं आहे. आता ते याच पुरणाच्या चाळणीने असं त्यात तांब्याने गरम गरम ते चाळून घ्यायचं, म्हणजे बारीक होतं. आता हे गाळून घ्यायचं. हे पुरणाच्या चाळीतून मी असं तांब्याने गाळून घेते. त्या कुकरच्या ह्याच्यातच गाळून घ्यायचं आता. आणि असं 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 घट्ट करून असं गाळून घ्यायचं. तुम्ही कसं करता? एक जण मिक्सरमध्ये करतात, काही जण असं करतात. कुठली सोपी पद्धत आहे? मला तर वाटतं ही सोपी पद्धत आहे. मिक्सरमध्ये खूपच बारीक किंवा काय होतं, हे आपण हाताने करतो त्याच्यामुळे आपल्याला समजतं. असं हे बघा, हे असं पुरण निघत असतं त्यातून. छान असं तांब्याने असं तांब्याच्या साह्याने असं गाळून घ्यायचं. ग्लास घेतला तरी चालतो, तांब्याने जरा लवकर फास्ट होतं म्हणून तांब्या घेतला आहे. तुम्ही कसं पुरण वाटून घेता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे मी बरोबर करते की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. मला जास्त पुरणपोळ्याचा अनुभव नाही आणि आवडत पण नाही करायला. खायला जास्त पण आवडत नाही, थोडीफार आवडते. ते कटाची आमटी खूप आवडते. येळवणी म्हणतात आमच्या गावाकडे.
खेळवणी. तर हे बघा असं छान असं वाटलं जातं हातातली. मिक्सरपेक्षाही छान वाटलं जातं याच्यात. पोळी लाटताना काही प्रॉब्लेम येत नाही. असं एकदम बारीक 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 निघत राहतं ते सरसरीत. पुरण आपलं रेडी आहे. हात दुखले खूप. जन्म बाईचा बाईचा. खरंच खूप म्हणजे खूप अवघड असतो बाईचा जन्म. हे त्यातही पुरणपोळ्या. बघा हे पुरण असं छान झालेलं आहे. हात लाल झाले पण पुरण छान झालं. मस्त असं पुरण मऊ लुसलुशीत असं पुरण झालेलं आहे बघा. हे असं चपातीच्या गोळ्यात जरी भरलं तरी फुटणार नाही असं मला तरी वाटते. बघूया आता. चला आता चपातीचं पीठ मळूया. अजून मळून ठेवलेलं नाही आहे. इकडं गरमीमुळे खूप लवकर पातळ होतं ते पीठ. त्याच्यामुळं आता आत्ता मळते. कोल्हापूर बेळगाव साईडला पुरणपोळीसोबत बटाट्याची भाजी करतात. तर मी ते बटाटे शिजवून घेतलेत आणि बटाट्याची भाजी करायला इथे कांदा भाजून घेतला आहे वाटणसाठी, आमटी करण्यासाठी. आणि इथे सोबतच खोबरं पण भाजून घेतले छान असं. आणि आता इथे बटाटे सोलून घेते. तोपर्यंत कणिक मळलेलं दाखवते तुम्हाला. कणिक मळून झाले चपातीचं पीठ. तर आता इथं आमटीची फोडणी करते. तर एक पातेल्यात ठेवले गॅसवर. पातेल्यात टाकले तेल, जिरं मोहरी टाकले. जिरं मोहरी छान तडतडू दिलं की भरपूर असा लसूण टाकला आहे फोडणीला. ह्या आमटीला लसूण छान लागतो. कढीपत्ता पण टाकून घ्यायचा, छान लागतो फोडणीला. ह्या कढीपत्त्याची टेस्ट येते. लसूण आणि कढीपत्ताची फोडणी टाकायची या आमटीला. नंतर छान फ्राय होऊ द्यायचं ते थोडं तेलामध्ये. असं करपून पण द्यायचं नाही, थोडं हलवायचं इकडून तिकडून असं. माझं सगळं बारीक गॅसवर असतं त्याच्यामुळे जास्त काही करपत नाही. बघा दिसत पण असेल तुम्हाला की लसूण वगैरे करपलेला नाही आहे. तर आता ते कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे. त्याच्या आधी लाल तिखट टाकून घ्यायचं. लाल तिखट आणि हळद वगैरे सगळं टाकून घ्यायचं. म्हणजे कसं नंतर तेल ऑटोमॅटिक सुटतं. तर इथे वाटण टाकून घेते मी. तर वाटण पण छान असं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. मसाला छान भाजलेला आहे, तेल सुटले आणि उरलेला मिक्सरमधला मसाला पण टाकून घेते. ठेवून काय करायचं, सगळा मसाला टाकायचा. आमटी पण छान घट्ट झाली पाहिजे तर तोही छान भाजून घ्यायचा मसाला तेलामध्ये. हळद टाकून घेतलं मसाल्यात, मगाशी टाकली नव्हती. आणि पाणी टाकून थोडं भाजून घेतला मसाला छान भाजून झाला आहे. तर ते डाळ शिजवलेलं पाणी त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. संपूर्ण पाणी टाकून घ्यायचं घोळून. पूर्ण खालचा गाळ पण थोडा राहिलेला असतो म्हणून असं हलवून छानपैकी टाकून घ्यायचं त्या आमटीमध्ये. आणि मस्त असं त्याला आता बारीक गॅसवर उकळू द्यायचं. मी तेल जास्त टाकलेलं नाही आहे. इतकं जास्त आम्हाला तेल कमी लागतं खायला. त्याच्यामुळं आता मस्त अशी आमटी हलवून घ्यायची. नंतर हळू बारीक गॅसवर मंद गॅसवर शिजवून घ्यायची आमटी. इथं उकळी आहे आमटी, तर मस्त उकळी आहे. आता मी तळणारे पापड कुरकुरे बॉबी करणारे, स्पेशली बॉबी. आता इतका वेळ झालाय, 6:15 वाजलेत आता. मग अजून पोळ्या करायच्या. आता बटाट्याची भाजी करते मी. ते बटाटा वगैरे चिरून घेतलाय. इथे बटाटा वगैरे चिरून घेतलाय, मिरची वगैरे.
इथं नाही, आता मध्ये नाही बसायचं. पापड तोडलंस का? जरा मधनं उठ, मधनं उठ, मधनं उठ. मधलं सरळ तेल भाजल बघा. कोण चावलं? पिवळी बटाट्याची भाजी करते इथं. खूप लेट झाला आहे आणि मस्त इथे बघा आमटीला कट सुटलाय. मस्त कटाची आमटी झाली आणि आता हे मोठ्या गॅसवर मी करते भाजी. मग भात लावायचा आहे. काय देऊ? पिवळा बटाट्याची भाजी करते आणि मस्त. माझी तरी ऑलवेज फेवरेट आहे पिवळा बटाटा. तुम्हाला आवडतो की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी तरी ऑलवेज फेवरेट. कधीही दिली तर मी पिवळा बटाटा खाऊ शकते. इतकी आवडते मला पिवळा बटाटा भाजी. आणि ही जास्त तेल थोडं आणि कांदा जास्त, हिरवी मिरची पण जास्त टाकायला पाहिजे. पण संस्कृती आता थोडी बटाट्याची भाजी खाते म्हणून मी टाकत नाही आहे. आता दुपारी भात केलेला त्याच्यामुळे नैवेद्यासाठी थोडाच भात लावते. तर दुपारचा पण आहे त्याच्यामुळे इथे भात कुकरमध्ये हे केला आणि कुकरचं झाकण लावले आणि इथे संध्याकाळी पोळ्या करायला 12 वाजल्यापासून पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायला घेतलेला. ते आता संध्याकाळचे 6:30-7 वाजलेत तेव्हा मी पोळ्या लाटते. पुरणपोळ्या छान लाटत आहेत, फाटत वगैरे कुठेही नाही. माझं पीठ घट्ट असतं थोडं चपातीचं, कारण मला जास्त पातळ लाटता येत नाही पुरणपोळ्यांमध्ये. असं तर रेग्युलर लाटते पण पुरण असलं की त्यात लाटता येत नाही. त्याच्यामुळे छान अशी पुरणपोळी लाटून घेतली. इकडे पुरण ठेवले साईडला कुकरमध्ये आणि मस्त असं लाटतंय. कसंही लाटा, मस्त पुरणपोळी काही फाटत वगैरे नाही आहे अजिबात. तर आता मस्त अशी लाटून झाली पुरणपोळी आणि आता मी तव्यात टाकणार आहे. गरम तवा झालेला आहे आणि मस्त अशी छान भाजून घेणार आहे. पहिली पुरणपोळी आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी. व्हिडिओचा स्पीड वाढवला आणि व्हॉइस ओव्हर पुढे पुढे झालं. व्हिडिओ पुढे पुढे झाला, व्हॉइस ओव्हर मागे झाला. असू दे, समजून घ्या. आता मस्त छान टम्म फुगली आहे पुरणपोळी. तूप, घरचं तूप, साजूक तूप लावून पुरणपोळी अशी मस्त खरपूस अशी भाजून घेतली. असं तो बघूनच असं वाटते की खाऊन घ्यावं पुरणपोळी. पण अजून नैवेद्य दाखवायचा होता त्यामुळे म्हटलं की राहू दे अजून. तर ही दुसरी पण पुरणपोळी टाकलेली आहे, ती पण छान अशी खरपूस. सगळ्या पुरणपोळ्या अशा माझ्या टम्म फुगलेल्या. माझा एवढा अनुभव नाही पण माझे 6-7 तास, 12 वाजल्यापासून 7 वाजलेले तेव्हा माझं कुठे थोड्या पोळ्या करून मग खाली नैवेद्य दाखवायला गेलेले मी. तर असं होतं माझा गुढीपाडव्याचा दिवस. तर ही पण पोळी बघा खूप छान अशी फुलती आहे मस्त. तर बघू शकता तुम्ही इथं ही पण फुगली आहे पुरणपोळी. कुठून तरी थोडीशी हवा गेली असेल, वाटत नाही ना पुरणपोळी, असं वाटतं चपातीच आहे. पण पुरण खूप घातलं आहे मी त्याच्यात. होळीला नैवेद्यासाठी थोड्या छोट्या पुरणपोळ्या केलेल्या की नैवेद्याला ठीक आहे चालतात छोट्या पुरणपोळ्या म्हणून. मग या टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या बघू शकता तुम्ही कशा टम्म फुगलेत. तर इथे घरातलं साजूक तूप लावते. किती उलटणं लावलं तरी पोळी काही फुटत नाही आहे. बघू शकता तुम्ही कशी पुरी कशी फुगते तेलातली, तशी फुगली पुरणपोळी. आणि इथे पिवळी बटाट्याची भाजी, कटाची आमटी, मस्त अशी कट आलेली आमटी कटाची
आणि परत इकडे पुरणपोळ्या केलेल्या, इकडे भात केला, इकडे पुरणपोळ्या केल्यात आणि इकडे सांडगे पापड पण तळलेले. आणि छान असा हा स्वयंपाक करायला मला 6-7 तास लागले, पण करायला नको वाटतं पण खायला छान वाटतं. चला गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय बाय.